खरं तर ती बाईच वाटते. पण तुम्हाला तो नवरा वाटत असेल ना? बघ आशू, हेच घडतं. एखादा जोक झाला ना मग मी त्याचा अर्थ विचारते, मग सगळे माझ्यावर हसतात. हेच घडतं, हेच. पण तुला जोक कळला नाही की तू प्रामाणिकपणे विचारतेस की काय होता जोक. काही लोकांना जोक कळला नाही तरी ते खोटं खोटं असतात. काय रे आशू? बरोबर आहे. काय तू खरी आहेस. तू फेक नाहीयेस ही गोष्ट आम्हाला तुझ्याबाबत सगळ्यात जास्त आवडते. तुझं निरागस असणं हा तुझा ऍसेट आहे ना. निरागस म्हणजे? ना हे येडू, निरागस म्हणजे ना तू जशी आहेस तशीच. हा म्हणजे फुल ना. हो फुलच, पण मराठीतलं गोंडस प्राजक्ताचं. आणि तुला इतकं पाठ झालं म्हणजे तू हुशारही आहेस. कसं आहे, तुला फक्त असं वाटतं की या सगळ्यात मी कशाला पडावं, आणि किमान तुझं आशू सारखं तरी नाहीये ग. त्याचं कसं आहे, बुद्धीने किती सूचना दिल्या तरी शरीर साथच देत नाही. एक मिनिट माझ्यावर घसरू नका सगळे आता. म्हणजे म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये, पण काळ सोकावेल अशी भीती आहे. काळ है ना. आईन्स्टाईन काय म्हणतो काळाविषयी? हा, आईन्स्टाईन असं म्हणतो की आईन्स्टाईनच्या सापेक्षवादामुळे आपल्याला कळलं की काळ हा सापेक्ष आहे, म्हणून त्याच्या निर्वात पोकळीत प्रकाशाचा वेग हा कॉन्स्टंट असतो. स्कॉलर, अरे काय ट्रेनिंग दिली तिला, कसली चावतीये. एक काम करू, हिला आता बांधून ठेवू, मग नागावकर सारखे लोक आले ना घरी की त्यांच्या अंगावर सोडून देऊ. ना मीनाला जरा कालिदास ऐकव ना. ओके, कालिदास ना हा खूप मोठा नाटककार होता. संस्कृत साहित्यात त्याचं खूप मोठं नाव होतं. कालिदास हा खूप मोठा नाटककार होता. त्याची 3 नाटकं होती, अभिज्ञान, शाकुंतलम, विक्रम उर्वशीय, आणि साधारण 4थ्या शतकात त्याचा जन्म झाला.